नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो पहा, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे. वॅकन्सी ही ऑलरेडी निघाली होती. यामध्ये पहा एलिजिबल आणि नॉट एलिजिबलची ही लिस्ट लागलेली आहे. तर पहा NHMच्या अंतर्गत जो गडचिरोली जिल्हा आहे त्या ठिकाणी ही पदभरती निघाली होती. याच्या वॅकन्सीचा व्हिडिओ पण आपण बनवला होता. आता लेटेस्टमध्ये यामध्ये जे आहे एलिजिबल आणि नॉट एलिजिबलची लिस्ट लागलेली आहे. पहा, जे कोणी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी नक्कीच या ठिकाणी तुमचं ही माहिती पाहून घ्या. आणि जे कोणी तुमचं कलिग वगैरे फॉर्म भरला असेल त्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. पहा काय झालेलं आहे, 13 तारखेला 13/3/2026 या दिवशी याचा अपडेट आलेला आहे मित्रांनो. 13/3/2026. तर पहा यामध्ये काय सांगण्यात येत आहे, तर पहा उमेदवाराकरिता सूचना जी आहे, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 15 वित्त आयोग म्हणजे 15 जो फायनान्स आहे त्या अंतर्गत ही कंत्राटी पदभरती ज्यामध्ये झाली होती. ज्यामध्ये पहा पडताळणी जी आहे ऑलरेडी झाली होती. सर्व उमेदवारांची मूळ कागदपत्राची पडताळणी जी आहे 3/2/2026 ते 13/2/2026 या कालावधीमध्ये करण्यात आली होती. ज्यानंतर जे आहे यामध्ये अंतिम पात्र व अपात्र यादी जी आहे फायनल झालेली आहे, जी की झडपीगडचिरोली.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर अपडेट आलेली आहे. जे कोणी पाहिलं नसेल तर ते पाहून घ्या. आणि हे जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल. तुम्हाला सिम्पली जाऊन जॉईन करायचं आहे आणि PDF तुम्हाला पाहिजे आहे. आता यामध्ये लेटेस्ट काय आहे, या इलिजिबल नॉट इलिजिबल जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला काही याच्यामध्ये आक्षेप असेल तर तुम्हाला काय करायचं. पहा, सदर अंतिम पात्र आणि अपात्र यादी जी आहे अपात्रतेच्या कारणाबाबत उमेदवारांची काही आक्षेप असल्यास, आता काही बऱ्याच जणांचं यामध्ये काही ऑब्जेक्शन वगैरे असेल, जर कोणाला या ठिकाणी नॉट इलिजिबल केलं असेल तर मग कोणत्या कारणामुळे केलेलं आहे, जर तुम्ही जर त्यामध्ये आक्षेप करायचा असेल तर त्या ठिकाणी यांनी वेळ दिलेला आहे. त्या वेळेमध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी आक्षेप करू शकता. तारीख असणार आहे पहा 16/3/2026 ते 23/3/2026 या कालावधीमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी ऑब्जेक्शन करायचं. ऑब्जेक्शन जर करायचं असेल तर या ठिकाणी एक फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कशा बाबतीत आहे ऑब्जेक्शन ते तुम्हाला व्यवस्थित माहिती भरायचं आहे. आणि तो ऑब्जेक्शनचं जे आहे ॲड्रेस कुठं पाठवायचं तुम्हाला या ठिकाणी ॲड्रेस दिलेला आहे. पहा, कार्यालय राष्ट्रीय आरोग्य अभियान भवन जे आहे क्वार्टर नंबर 1 स्लॅब जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑब्जेक्शन सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला जे काही द्यायचं आहे त्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट देणं बंधनकारक आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट द्यावं लागेल, जरच तुमचं ते काही आहे ते ग्रँटेड व्हेरीफाईड वगैरे धरलं जाईल. तर या ठिकाणी पहा बऱ्याच पदाची यामध्ये वॅकन्सी निघाली होती. ज्यामध्ये पहा या ठिकाणी MBBS असेल, त्यानंतर मग GNM असेल, BSc असेल, त्यानंतर बाकीचे इतर बरेच पदे या ठिकाणी जवळपास वॅकन्सी निघाली होती. MSc झुलॉजी वगैरे या ठिकाणी खूप मोठी लिस्ट आहे. 196 पेजेसची एकूण लिस्ट आहे. जर या ठिकाणी पाहिलं स्टाफ नर्सचं पाहायला गेलं तर पहा या ठिकाणी शेवटी दिलेल्या बऱ्याच जणांची या ठिकाणी तुम्ही पूर्ण रिमार्क पाहू शकता. फर्स्टपासून ही जी आहे या ठिकाणी 15 वित्त आयोग स्टाफ नर्स आरोग्यवर्धिनी केंद्र पदाकरता पात्र व अपात्र उमेदवाराची यादी. पहा या ठिकाणी पहिले विद्यार्थी आहे ज्यामध्ये प्रतीक्षा जलवर आहे, फिमेल. या ठिकाणी NTB अंतर्गत या ठिकाणी तिची निवड होती अप्लाइंग कास्टमध्ये, ज्यामध्ये तिला प्रायव्हेटमधून तिचं झालं होतं शिक्षण, त्यामध्ये तिला पात्र करण्यात आलेलं. आता या ठिकाणी बरेच अपात्राचे पण विद्यार्थी आहेत. तर ते अपात्राचे विद्यार्थी काय करायचे, तुम्हाला कशामुळे अपात्र केलेलं आहे ते पाहायचं आहे आणि त्याचं तुम्ही ते डॉक्युमेंट पुरवठा करू शकता का. जर होत असेल तर नक्कीच ते ट्राय करा, जेणेकरून त्या ठिकाणी तुमचं पात्रमध्ये चान्सेस येतात. या ठिकाणी तुम्हाला पहिलं ऑब्जेक्शन जे आहे ते ऑब्जेक्शन द्यावं लागेल, तरच तुमचं या ठिकाणी नाव यायचे चान्सेस आहेत. कारण या ठिकाणी ही फायनल आहे मित्रांनो. या ठिकाणी पहा बऱ्याच जणांची नावं जे आहेत गैरहजरमध्ये आहेत, त्यानंतर बऱ्याच जणांचे पात्र आहेत, काही जणांचे अपात्र पण या ठिकाणी आहेत. तर ही पहा, जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर ही आहे ऑब्जेक्शन लेटर. हे अशा प्रकारे ऑब्जेक्शन लेटर आहे. तुम्हाला हे पूर्ण व्यवस्थित भरायचं, जिल्हा परिषदच्या मार्फत नाव टाकायचं आहे, कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज केला होता, सिरियल नंबर, फॉर्म नंबर आणि तुमचं पूर्ण नाव, त्यानंतर कोणत्या पदभरती अंतर्गत तुम्ही अर्ज भरला होता, सर्व माहिती भरून तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. सहपत्र जे तुम्ही जे काय त्यासोबत जोडणार आहे तर तुमचं पूर्ण नाव आणि सही या ठिकाणी तुम्हाला करून हे पूर्ण माहिती द्यायची आहे मित्रांनो. ठीक आहे. एकूण 196 पेजेसचा PDF आहे, खूप मोठा आहे. तुमचं नाव आहे का वगैरे पाहून घ्या. PDF नक्कीच तुम्हाला जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करून टाकतो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या मार्फत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.